जात असताना त्या साधू महात्म्यानं सांगितलं, अजामिळ येतोत पण जात असताना जेवण छान झालं, आता जाता जाता दक्षिणा देऊन टाक. अजामिळ म्हणला, दक्षिणा? आणि ते पण मी? अजिबात नाही. अरे ही रक्षणा नाही, तुला जो आता मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेवायचं. काय? नारायण. गेले महात्मे निघून. बराचसा काळ लोटला. अजामिळाच्या पत्नीला मुलगा झाला. त्याचं अजामिळाची पत्नी म्हणली, का हो तुम्हाला आठवतं का काही दिवसापूर्वी आपल्या घरी काही साधू महात्मे आलते, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेवायचं. अजामिळ म्हणला, नारायण ठेवी नाही तर पारायण ठेवी. काय ठेवायचं ते ठेवलं महाराज नारायण. पण लहान असल्यामुळं, शेंडीफळ असल्यामुळं अजामिळ उठता बसता झोपता नारायण 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 नारायण. नारायण जेवला का? नारायण शाळेत गेला का? नारायण खेळायला गेला का? नारायण 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 म्हणून 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 शेवटचा काळ आला. शेवटचा काळ आला. नारायण म्हणून जीव जाणं. परिणाम नेण्याकरता देवदूत आले. महाराज देवदूत आले, पण यमदूतही आलते. यमदूताने सांगितले ना आयुष्यभर पाप केले. सांगितले ना आयुष्यभर जरी पाप केलं असलं तरी मर्ताने आमच्या मालकाचं नाव घेतलं. म्हणून जरा लेकरायचे नाव ठेवत असताना सुद्धा जरा चांगले ठेवत जा. केशव, माधव, मुकुंद, गोविंद असे चांगले नाव ठेवले पाहिजे. जसे कुत्र्या मांजरायला नाव असते तसे आपण लेकरायचे नाव ठेवतो. लेकरायचे मुलीचे नाव ठेवत असताना जरा चांगले ठेवले पाहिजे. वैष्णवी, भक्ती, असे चांगले. स्वीटीन, गुड्डीन, इथली सोडून बरं का गुड्डी, नाही तर याची कथा झाली मला भांडायला.